नमस्कार. महा83 डेली न्यूजमध्ये स्वागत. अक्षय शिंदे याची घटना भविष्यात महिलांवरील अत्याचारांच्या प्रकारांना लगाम घालणारी ठरेल असे वक्तव्य ठाण्याचे खासदार नरेश म्हस्के यांनी मंगळवारी केले. अक्षय शिंदे याचा सोमवारी पोलीस चकमकीत मृत्यू झाला. त्यानंतर मंगळवारी ठाण्याच्या शक्तीस्थळ येथील शिवसेनेचे दिवंगत जिल्हाप्रमुख आनंद दिघे यांच्या स्मृतीस्थळाला भेट देऊन आदरांजली वाहिली. त्यानंतर शक्तीस्थळ परिसरात शिवसैनिकांनी फटाके फोडून आनंद साजरा केला. बदलापूर अत्याचार प्रकरणातील बालिकेला तत्काळ न्याय मिळाला आहे असे नरेश म्हस्के म्हणाले. आनंद दिघे यांच्या काळात कोणत्याही स्त्रीकडे कोणी वाईट नजरेने बघितल्यास त्यावर काय इलाज व्हायचा ते सर्वांना माहीत आहे. तेव्हा पीडितांना आनंदाश्रमात त्वरित न्याय दिला जायचा. याची प्रचिती पुन्हा एकदा सोमवारी आली. आनंद दिघे यांच्या जिल्ह्यात जी दुर्दैवी घटना घडली त्यातील आरोपीला योग्य शिक्षा मिळाली. आज राज्याचा कारभार आनंद दिघे यांचा शिष्य पाहत आहेत. आनंद दिघे यांनीही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कार्याचे कौतुक केले असते. देवाने योग्य न्याय केला. सोमवारी अक्षय शिंदे बाबत घडलेली घटना भविष्यात असे प्रकार घडू नये याकरिता शिकवण आहे. भविष्यात अशा प्रकाराला याने लगाम बसेल असे नरेश म्हस्के म्हणाले. पोलिसांवर कोणी हल्ला केला तर त्याला प्रत्युत्तर हे दिलेच जाणार आहे असे नरेश म्हस्के म्हणाले. ज्यांनी सचिन वाझे याची पाठराखण केली तेच आज प्रश्नचिन्ह उपस्थित करत आहेत असे नरेश म्हस्के म्हणाले.